इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक आहे, पण ई-केवायसी करताना झालेल्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी पर्याय खुला करून दिला आहे. दुसरीकडे ई-केवायसी राहिलेल्या महिलांसाठी मुदत वाढही दिली आहे. तसेच संशयित लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीही सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या 4 महिन्यांचे 6,000 रुपये एप्रिलमध्ये एकदम मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाभ वितरित होईल, असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा सरासरी 3200 कोटी रुपये लागतात. मात्र डिसेंबरपासून लाडक्या बहिणींसाठी निधी मिळालेला नाही. आता ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी परिपूर्ण तथा अचूक करतील आणि निकषांनुसार त्या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरत असतील तर त्यांना लाभ मिळेल, अशी चर्चा आहे. पण ई-केवायसी अचूक असलेल्यांमध्ये हजारो लाभार्थी 21 वर्षांखालील आहेत, तर काही 65 वर्षांवरील आहेत. काहींचा मृत्यू झाला आहे. अशी नावे योजनेतून कायमची हटवण्यासाठी ही कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी त्यांची अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. त्यामुळे ई-केवायसी त्यातील दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यावरच पात्र लाडक्या बहिणींचे पैसे वितरित होतील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.